नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र पूर्व आषाढ आहे. योग शिव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो उल्लेख आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:45 ते 9:19 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम व निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:28 आणि यमगंड काळ दुपारी 3:37 ते 5:11 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र बुधाबरोबर लाभ योग करेल. रवी बरोबर केंद्र योग करेल. संध्याकाळी 6:04 हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल आणि हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या लाभात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातील रवी बरोबर केंद्र योग करेल. संध्याकाळी 6:04 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल. अतिशय महत्वपूर्ण आणि भाग्यशाली दिवस आहे आजचा. मूड तुमचा अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. फिरणं वगैरे होईल मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं रखडलेली आहेत अडकलेली आहेत ती आजच्या दिवशी जरूर हाती घ्या पूर्ण होताना दिसते. संध्याकाळ नंतरचा कालावधी सुद्धा अतिशय चांगला राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. दिवसाचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पश्चिमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. संध्याकाळी 6:04 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही कामं तुमची मार्गी लागू शकतील. आरोग्याकडे मात्र थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानकपणे तुमचा जो मूड आहे त्याच्यामध्ये सकारात्मक बदलाव दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामं सुद्धा तुम्ही संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. संध्याकाळी 6:02 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि व्ययातील हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहते. त्यांच्यावर बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. काही महत्त्वाची कामं तुमच्या आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. काही चांगले लाभ मिळतील. काही चांगल्या संकल्पना सुद्धा सुचू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले छोटे मोठे स्ट्रेस राहू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधी सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायीच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. संध्याकाळी 6:04 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि लाभातील हर्षल बरोबर त्रिकोण योग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काही चांगले छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील.
मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय जे की भविष्यकालीन नियोजनांशी संबंधित आहेत आजच्या दिवशी घेऊ नका. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. अर्थात जे तुमचं कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही कामं तुमची मार्गी लागू शकते. संध्याकाळनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. तुमचा मूड सकारात्मकतेने बदलणार आहेत. काही कामं अचानकपणे पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 6:04 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि दशमातील हर्षल बरोबर त्रिकोणिक करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावर येऊ शकाल. कामाचा ओरख सुद्धा दानगार आहे. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तमच असणार आहे. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकेल. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारते. त्यांच्यावर भार केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 6:04 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल आणि भाग्यातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण काम आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे घरातील व्यक्तींचे काही इच्छा अपेक्षा सुद्धा आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागते. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसतील पण ते वरवरचेच असतील. संध्याकाळनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 6:02 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि अष्टमातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी धावपळ थोडी जास्त झाल्यासारखी वाटेल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ट्रॅव्हलिंग जास्त होईल. मात्र कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. कामाचा ओरख सुद्धा दांडगा दिसून येईल. तुमच्यातला कॉन्फिडन्स आणि ऊर्जा जबरदस्त दिसून येईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तुम्हाला आरामसुद्धा मिळेल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा उत्तम राहते. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 6:04 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि सप्तमातील हर्षल बरोबर त्रिकोणिक करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. फक्त थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भातल्या नवनवीन संधीसुद्धा समोर येऊ शकतील. याचप्रमाणे घरातील व्यक्तींच्या आशा अपेक्षा किंवा काही त्यांच्या मागण्या आजच्या दिवशी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं ॲक्टिव्ह तुम्ही राहाल. काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकते. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनु राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 6:04 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि षष्ठातील हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेळी करू शकाल. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते.
घरातील व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद वगैरे किंवा मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे संध्याकाळी 6:04 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि पंचमातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. काही कामंसुद्धा तुमची मार्गी लावू शकतील. आर्थिक काही छोटे मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. आरोग्याकडे मात्र लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात ज्या गोष्टी तुमच्या आवाक्यात येऊ शकतील, दिवसभराची तगमग बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तुमची मानसिकता सुद्धा स्थिर होऊ शकेल. काही छोटे मोठे आर्थिक लाभ किंवा तुमची कामंसुद्धा संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 6:02 हा चंद्र तुमच्या हे स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दानगा राहील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र थोडेफार खर्चसुद्धा होऊ शकते. त्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. आज दिवसभराची जी महत्त्वपूर्ण कामं आहेत ती संध्याकाळच्या आधी कमी ती पूर्ण होताना दिसतील आणि तुमचा मूडसुद्धा चांगला दिसून येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडीशी धावपळ झाल्यासारखी वाटेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतील रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 6:04 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आज. खास करून आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी फिरणं वगैरे होऊ शकेल. मात्र कागदोपत्री व्यवहार जरूर करू शकता. ते पूर्णसुद्धा होताना दिसेल. काही महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येतील. त्याकडे लक्ष द्या. मात्र तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही अचानक लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर गाठीभेटी होऊ शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लावू शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 एप्रिल 2026 करताचा संपूर्ण राशिफळ. धन्यवाद.